सर्व कामं झाल्यानंतर वर टेरेसवर गेले होते. तर झाडांना 2 दिवस पाणी नव्हतं घातलं तर खूप अशी वाळून गेली होती आणि टाकीत बघितलं तर पाणी पार खाली गेलं होतं. तर मग मी म्हणलं आता कसं काढायचं, तर जे होते कळशी त्यालाच मग बांधली रस्सी आणि त्याने पाणी सगळं काढून घेतलं. तोपर्यंत तन्मयने ना हा बॉक्स आहे ना पाडून ठेवला, कारण की हा तन्मयचं आहे ना लहानपणीची सगळी खेळणी त्या बॉक्समध्ये ठेवली होती. तर त्यातली काय काय निवडून म्हणलं काढावी अद्वैतला, पण वेळच मिळत नव्हता. तर आज वेळ मिळाला होता तर म्हणलं तन्मय त्यातले सगळे छान छान गाड्या ब्लॉक्स ते वेगळं कर, म्हणजे अद्वैतला खेळायला होईल. पूर्वी कसं आपल्याला 2-3 खेळणी मिळाली तरी त्यातच आपण समाधानी होतो, पण ह्या मुलांना ना किती पण खेळणी द्या तरी ते समाधानी नसतात. काय नवीन दिसलं की त्यांना पाहिजेच असतं. तर ह्यात बरंच काय काय चांगल्या खेळणी होती ती वेगळी केली तन्मयने आणि म्हणलं आता आपण आता ते सगळं आपण धुवूया, स्वच्छ करूया, म्हणजे अद्वैतला खेळायला होईल. तर बादलीभर पाणी घेतलं होतं. तर अद्वैतला पण आहे ना त्याच्यामध्ये खेळायचं होतं त्या पाण्यामध्ये. तर त्याला कसं बसं साईडला केलं, पण तो काय ऐकायला तयारच नव्हता. त्याला सगळी खेळणी धुवायची होती. धुलिवंदनची तयारी करत होता, प्रॅक्टिस करत होता पाण्यामध्ये खेळायची. तर मग सगळी खेळणी ना धुतली, पण तो पूर्ण ओला झाला होता. आज हेच काम होतं आम्हाला. मग अद्वैतची लुडबुडमध्ये सगळी खेळणी आमची झाली धुवून आणि वाळत पण घातली. तर संध्याकाळी ह्यांनी आणलं होतं घरी कणीस, तर ते म्हणले की भाजून देतं. अशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि सगळ्यांना कणीस भाजून दिलं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.